नमस्कार. वर्ष 2024 संपलं आता आणि आगामी अर्थसंकल्प 2025मध्ये केंद्र सरकार 15 लाखांपर्यंत जे काही उत्पन्न असणाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. याची जी काही घोषणा आहे ती अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केली गेली आहे. आता याच्यानंतर अर्थसंकल्पामध्ये 15 लाखांपर्यंत उत्पन्न तर ठीक आहे, पण शेतकऱ्यांना नेमकं याच्यात काय मिळणार आहे ते पण आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा. 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प हा सादर केला जाणार आहे आणि ज्यामध्ये कपातीचा निर्णय जो काही आहे तो जाहीर केला जाऊ शकतो. आता निर्णयाचा सर्वात मोठा फायदा जे काही दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये राहणाऱ्या ज्या काही मध्यमवर्गीय लोक आहेत, करदाते आहेत, त्यांना याच्यात होऊ शकतो. वाढती महागाई आणि यामुळे होणारे 10 ते 15 लाख उत्पन्न कुटुंबियांवर अधिक भार पडू शकतो. तर झाला मध्यम वर्गाचा. तसेच सध्याचा जर विचार केला तर जुन्या टॅक्स स्लॅबनुसार 10 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना 30% कर द्यावा लागतो. तर नव्या टॅक्स स्लॅबनुसार 15 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना 30% तर लागू होतोच. मात्र नव्या स्लॅबनुसार सेक्शन 80C सेक्शन 80D नुसार शेतकऱ्यांना आता याच्यातनं काय सवलती मिळू शकता जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी यांनी हे तर मध्यमवर्गीयांसाठी केलं. जो काही विकास होतो आहे बुवा, त्यांचं म्हणणं आहे की भारतामध्ये खूप काही विकास होतो आहे आणि त्या विकासानुसार शेतकऱ्यांचं असो, मध्यमवर्गाचं असो, जे काही मोठमोठे उद्योगपती आहेत त्यांचं असो, यांचे जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते वार्षिक उत्पन्न वाढत जाते आणि त्याच्यानुसार जर त्यांचं उत्पन्न वाढतं आहे तर त्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये हा नक्कीच बेनिफिट मिळायला पाहिजे. तर मग राहिला विषय आपला शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांना याच्यातनं त्यांनी काय फायदा देणार आहे असंही त्यांनी सांगितलं. तर शेतकऱ्यांना ज्या काही आपण बियाणे वस्तू हे घेत असतो, जसं की शेतीची अवजारे घेत असतो, फवारणी घेत असतो, या सगळ्यांवर जो काही आता टॅक्स लावण्यात आलेला आहे बघा, सगळ्यात ऐकून घ्या म्हणजे व्यवस्थितरित्या. बातमी कन्फर्म नाही आहे, जी कन्फर्म बातमी होते त्या ज्यावेळेस आपला अर्थसंकल्प सादर होतो. पण सांगण्यात असं येतं आहे की जे काही टॅक्स आता या गोष्टींवर लावण्यात येत आहे ते टॅक्स सरकार माफ करू शकते. बघा, माफ करू शकते, केले असं नाही आहे. कारण की ज्या पद्धतीने त्याच्यावर भरमसाठ टॅक्स लावण्यात आले आहेत ते टॅक्स कुठंतरी कमी होऊन शेतकऱ्याचा जो काही खर्च आहे तो खर्च कमी करण्याचा प्रयत्न प्रशासन करणार आहे, शासन करणार आहे. त्याच्यानंतर आता हे तर झालं शेतकऱ्यांना काय मोबदला मिळेल. ओके, शेतकऱ्यांसाठी हमीभावासाठी कृषी मंत्र्यांनी ऑलरेडीच निवडणुकीच्या आधी सांगितलं की आम्ही प्रत्येक गोष्टीला हमीभाव देऊ, किंवा जर त्यांना व्यवस्थितरित्या हमीभाव नाही मिळाला तर भावांतर योजना आम्ही राबवू. तर त्या भावांतर योजनेसाठी शासनाकडून काही उपाययोजना आहेत का, तर केंद्र सरकार तशा प्रकारच्या काही उपाययोजना केंद्र सरकारच्या याच्यात नाही आहे. दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना जो काही नमो शेतकरी आणि PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळतो आहे त्याच्यामध्ये वाढ होईल का, तर त्याच्यामध्ये नक्कीच वाढ होऊ शकते बरं का. बघा, जे आता आपल्याला 12,000 रुपये मिळत आहे, दोघं मिळून 6,000 + 6,000, तर याच्यामध्ये प्रत्येकी अजून 1,500 रुपये वाढवून, म्हणजे जर आता आपल्याला 2,000 मिळत आहे तर ते 2,500 करून म्हणजेच असे 15,000 रुपये शेतकऱ्यांना मिळू शकतात. ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी आता म्हणजे चर्चेमध्ये आहे, पण त्या अजून फिक्स नाही आहेत. त्या फिक्स होतील ज्यावेळेस आपला अर्थसंकल्प सादर होतो. पण जर यांनी नाही केलं तर यांना खूप काही मोठी किंमत नक्कीच मोजावी लागणार आहे. बघूया, याचा जो काही अपडेट असणार आहे तो कंटिन्यू आपण देतच असतो, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.